तर ओटी घेतली स्नेहलने आणि जातोय आता महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज आले मी स्नेहलच्या घरी म्हणजे माझ्या सासरवाडी. आणि आज आम्ही जातो आहे गणपती मंदिरामध्ये आणि महालक्ष्मीला. तर 2-3 ठिकाणी नारळ द्यायचा आहे, म्हणजे पाय पडायला जायचं आहे आम्हाला. आम्ही गावी होतो त्याच्यामुळे मुंबईला बाकी होतं देवळात जायचं. तर आज ते आम्ही पूर्ण करतो आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप धमाल येईल. म्हणजे आम्ही पहिलं जाणार आहात आम्ही गणपती मंदिर दादर सिद्धिविनायक आणि त्याच्यानंतर मग महालक्ष्मीला. तर जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू करा. पोचलो आहे मी आता सिद्धिविनायक मंदिराजवळ. गाडी पार्किंग करते स्नेहल. अर्ध्यावरून स्नेहलने गाडी चालवली आणि आज पांढरीला घेऊन आलो आहे. खूप दिवस गाडी बंद होती घरी. तर हा आहे मंदिराच्या आतला परिसर आणि आम्ही ओटी घेतले. जातो आता दर्शन घ्यायला. मंडळी, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन करून झालं आहे. आतमध्ये ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे फोटोशूटसाठी. तरी पण आम्ही जेवढं दाखवता येईल तेवढं म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. स्नेहल, काय बोलशील 2 शब्द? खूप छान वाटलं. तर जावे आता मी इथून महालक्ष्मीला जातो आहे. तर चला. आज खूप दिवसांनी स्नेहल गाडी चालवते. माझा रायडर रेडी झाला आहे आता पुन्हा एकदा. आता महालक्ष्मीला जातो आम्ही. आणि आमची पांढरी ही पण खूप दिवसांनी बाहेर पडली आज. तर पोचलो आम्ही आता महालक्ष्मी मंदिराजवळ आणि समोरच आमचं मंदिर आहे. आणि असा काय परिसर आहे मंदिराचा. दोन्ही साईडला आपल्याला ओटी किंवा प्रसाद मिळेल आणि समोर महालक्ष्मी मंदिर आहे. स्नेहल ओटी बघते इथे. तर ओटी घेतली स्नेहलने आणि जातोय आता महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायला. संध्याकाळची वेळ आहे, 7:30 वाजलेत ना. 8 वाजले जवळजवळ. कारण की गणपती मंदिरामध्ये आपल्याला आरती वगैरे मिळाली तर तिकडे थोडा उशीर झाला. आणि कमळाचं फूल बघा किती मस्त फुललं आहे एकदम. तर महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आम्ही दोघं निघालो आता. इथे पण ॲक्च्युली व्हिडिओ आणि फोटो अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला फोटो आणि व्हिडिओ करता नाही आला. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला जेवढा तुम्हाला दर्शन देता येईल गणपती बाप्पाचा आणि महालक्ष्मीचा तेवढा मी देण्याचा प्रयत्न केला. आणि आता निघतो इकडून. तर मंडळी, आता आम्ही मुंबादेवीला आलो. मुंबादेवीचं दर्शन घेऊन मग आम्ही घरी जाऊ. अच्छा, मुंबादेवीचं दर्शन घेऊन आपल्याला फडके मंदिरामध्ये जायचं आहे. तिकडून मग घरी जाऊ. तर असा काय परिसर आहे मुंबादेवीचा. तर मंडळी, मुंबादेवीचं पण दर्शन घेऊन झालं आहे आमचं आता. आणि तिकडे पण ॲक्च्युली फोटो आणि व्हिडिओ करायसाठी अलाउड नव्हतं. तर आता घराच्या जवळ कोणतं आहे मंदिर? फडके मंदिर. अच्छा, गणपती बाप्पाचं फडके मंदिर आहे जे गिरगाव आंबेवाडीच्या जवळच आहे. तर त्याचं दर्शन घेऊन आम्ही मग घरी जाऊ.
तर चला आपण निघूया आता इथून. तर हा आहे मंडळी श्री गणपती मंदिर गिरगावचा. तर आमचं फडके गणपती मंदिरात दर्शन घेऊन झालं आहे आणि समोर तुम्ही बघू शकता फडके मंदिर आहे. तर मंडळी आज आमचे मुंबईतले सगळे देवदर्शन झालेत आणि सुरुवातसुद्धा आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली आणि शेवटसुद्धा आम्ही आज गिरगावमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाने केले. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.